बोल बोल. ऑरेंज. मम्मी मम्मी ऑरेंज दे. मामी मामी मम्मी 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 मामी मला ऑरेंज दे. इथे चालता का? हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर ना आज रिदेशला होती सुट्टी, तर दिवसभर मी त्याच्यासोबतच होती. त्याची जरा फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे घेतलेली आहे. जरा ना थोडं जरा हायपर, मी जर मागे पण एकदा बोललेली ना, थोडं हायपर ना त्याचं ना जरा वाढल्यासारखं वाटतंय. म्हणजे थोडं माहिती नाही का, कधीतरी असं शांत वाटतो पण अचानक त्याला काय होतं मला पण नाही माहिती. तर आज जरा फिजिकल मी एक्सरसाइज त्याची घेत होती मगाशी, आणि नंतर मग थोडंसं सिटिंगची ॲक्टिव्हिटी वगैरे. त्याच्यानंतर आत्ता आम्ही उठलो, म्हणजे बसलेलो बेडवरती. झोपणार त्याला ठरवलेलं मी त्याला थोडं झोपायला द्यायचं, पण त्याच्याकडे बघून असं काय वाटलं नाही एवढं. आणि तेवढ्यात आता आता मला वाटतं 4:30 नाही वाजून गेलेत, 4:45 झालेत. तर आता म्हटलं चला त्याला काहीतरी देऊ म्हणून खायला दिला. आता त्याला ऑरेंज दिलं आहे, आणि आता मला मी ठेवलेली आहे चाय. तर आता पटकन आधी चाय पिऊन घेते आणि मग नंतर पुढे कंटिन्यू करते. रिदेशला घेऊन खाली पण जायचं आहे मला. तर चला. तर आता खालती आली मी. रिदेशला थोडीशी ना सायकलिंग केली, आणि त्याच्यानंतर सायकलला सूला आली. मग सायकल आम्ही खालती लावली आणि मग आता परत खाली आली. ॲक्च्युली ना मंदिरामध्ये जायचं आहे, तर माझी फ्रेंड येते आहे सोबत. तर आता तिचाच वेट करतोय आम्ही लोक. आली. तर आता आम्ही जिचा वेट करत होती ना ती आलेली आहे. 1 मिनटं. हाय. ती माझी फ्रेंड आहे. ही इकडेच राहते, इथून पुढे आमच्या इथून एक 10 मिनटावरती. तर आता म्हणजे तिने मला फोन केला होता दुपारी की टेम्पलमध्ये येणार का म्हणून. तर आता म्हणून म्हटलं ठीक आहे चला. तर आता हा तिचा मुलगा आहे कार्तिक. हॅलो बोल. हाय. चला. तर आता मी रिदेशला मगापासून बोलत होते की रिदेश मंदिरामध्ये जायचं आहे. नाही तर मग त्याचा एक पॅटर्न फिक्स झालेला आहे ना, सायकल झाल्यानंतर गार्डन, त्याच्यामुळे. तर चला आता. कुठल्या रस्त्याला आहे? इकडेच ना. रिदेश कुठे चाललो? तू हसतो का? तर आता आम्ही जस्ट गार्डनच्या इथून टर्न घेतलाय आणि आता आम्ही चालतो आहोत. आणि मी इथे फर्स्ट टाइम आली आहे एवढ्या आतमध्ये. मी कधी आलीच नाही इथे, म्हणजे इकडे नव्हती आली एवढ्या लांब. पहिल्यांदाच बघितला हा एरिया. रिदेश कुठे चाललोय? कुठे चाललोय? मंदिर. कुठे? मंदिरात. कुठे? मंदिरात चाललो. हा चला. दू. ना मंदिराच्या भोवतालचा हा परिसर आहे. आता हा ॲक्च्युली गेट बंद आहे. ते माहिती नाही ही कुठला लेक आहे ते, पण असं खूप छान वाटते इकडे. ये रिदेश. हा लेक आहे आणि इथे हे मंदिर आहे वरती. तर असा हा मंदिराच्या भोवतालचा परिसर. रिदेश. तर इथे आता जास्त गर्दी नाहीये लोकांची, म्हणजे आणि थोडंसं आता आम्ही जरा बसलो आहे. रिदेश ओम नमः शिवाय बोल. ओम नमः शिवाय बोल. ओम नमः. ऐक. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. व्हेरी गुड. लांब नको जाऊ जास्त, जवळ ये. रिदेश ये. कोणाची मम्मी आली बघ रे.
ज्या मम्मीकडे जायला सांग त्याला. व्हाईट कलरची मम्मी होती. तर आता फायनली आम्ही निघालो मंदिरातून. थोडा वेळ बसलो आणि तिथे कुत्रे होते ना, तर थोडेसे असे ते जवळ येतात म्हणून जराशी भीती वाटते. तर आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार गार्डनला. तर हे खूप आतमध्ये होतं गार्डन म्हणून तेवढं परत आता चालत जायचं आहे. रिदेश आणि मी मध्येच रिदेशला थोडंसं काय माहिती काय झालेलं, अचानक रडायला लागला. आणि तिकडे मंदिरात ना लाडू पण होते ना, तर तिकडे असं लक्ष नुसता होता त्याचा. गोड दसलं की त्याला माहिती नाही काय. तर चला ए नीट कर डोळे. चला काय हां. आणि थोडंसं जरा चांगलं वाटलं, म्हणजे असं जरा शांत आहे. म्हणजे हा इकडचा जो एरिया आहे ना, तो असं जरा प्रसन्न वाटलं थोडंसं इथे आल्यावरती. चला 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 रिदेश, मॅट टाक, मॅट पटकन. तर आता काल नंतर डायरेक्ट आज शूट करते आहे. आता सकाळची वेळ झाली आणि आता नाश्त्याला ना मी हे बनवले उपमा, शेवई उपमा बनवलेला रिदेशला आणि मला. आणि दिनेशला खीर पाहिजे होती शेवयाची, मग त्याच्यासाठी वेगळं बनवून दिलं. आणि आता बाकीच्यांचा तर झाला रिदेशचा वगैरे. आणि आता त्याला अजून थोडं पाहिजे होतं म्हणून त्याला मी दिलं परत उपमा. आणि आता मी मला ठेवलेली आहे चाय ठेवलेली आहे. आता पटकन नाश्ता करून घेते. बाकीचं तर झालं आहे कामं, फक्त जरा मला थोडं लादी वगैरे पुसायची आहे. आणि आज जेवणामध्ये ना ह्याचं काहीतरी बनवायचं माझं प्लॅन चालू आहे. बघू. हे पनीर मक्खनवाला मिक्सचं पॅकेट घेतलेलं ना, मागेच घेतलेलं. तर दिनेश बोलला ह्याचं काहीतरी कर, पण हे काही एवढंसं काय पुरणार नाही आहे म्हणून हे माझ्याकडे ना भिजवलेले मूग आहेत आपले, हिरवी मूग, तर त्याचं पण मला करायचे आमटी वगैरे. तर चला आता पटकन आधी नाश्ता करते मी आणि त्याच्यानंतर मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता ना जेवण बनवण्यासाठी आधी किचनमध्ये सगळं नाश्ता वगैरे झाला माझा करून. आणि टॉमॅटो नव्हते म्हणून हे दोघं जण गेलेले खाली आणायला, म्हणजे टॉमॅटो वगैरे पाहिजे होतं ना, पनीर बिनीर, ते सगळं आणलं सामान. तर हे दूध पण आणलं, कारण ती पेस्ट आहे ना ती दुधामध्ये भिजवायला सांगितलं, म्हणजे त्याच्या पाठीमागे असं लिहिलेलं आहे. आणि कांदे पण संपलेले, आणि त्याच्या पाठीमागे असं लिहिलेलं आहे टोमॅटोची प्युरी करायची आहे. पण आहे ना मी थोडासा कांदा पण ॲड केलेला आहे, म्हणजे कांदा मी थोडासा भाजून घेतला तेलामध्ये. टोमॅटो नव्हते म्हणून जरा वेट करत होती. आणि कुकर लावला आणि आमटी फोडणीला टाकली. आणि दिनेश मला सामाने देऊन गेला. रिदेश वरती यायला बघत नव्हता, ते लोक परत खाली गेले. रिदेशचं काय आहे, रिदेशलाच कुठे खाली गेला ना तर त्याला कसं त्याचं मन भरेपर्यंत खाली फिरवायचं किंवा काय पण करायचं, म्हणजे त्याशिवाय तो वरती यायला बघत नाही. म्हणजे हे त्याच्या पप्पांसोबत, माझ्या पुढे नाही त्याचं काय चालत, म्हणून आता ते लोक परत गेले खालती. तर माझं सगळं जेवण आवरलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते एक मिनटं ग्रेव्ही माझी कशी झाली आहे ते. ही अशी मस्त बनली आहे. रिदेश खाली उतर. कुठे गेलेला? स्टेशन. कुठे? कुठे गेलेला? स्टेशन. मग स्टेशन वरून काय आणलं माझ्यासाठी? काय आणलं? काय आणलं सांग. बोल काय ते, बोल काय आणलं. बनाना बोल. खिडकी ओपन असल्यामुळे ना थोडंसं ना हे होते ना लाइटिंग. रिदेश काय आणलं? काय बनाना आणि काय आणलं? वॉटरमेलन. बोल वॉटरमेलन बोल. मला आणलास ना, मम्मीसाठी आणला ना. गेला. तर आता 1:15 वाजलेले आहेत आणि रिदेश आता माम खाणार ना, तर चला आता रिदेशला जेवण देणार. आणि ना मला लादी पुसायची. ओके मी लादी पुसते पटकन. बरं चालेल. चिक्की चिक्की जेवण पुसू काय मी लादी सोना? हा काय ले? हाय हाय कसं आहे? छान. इकडे बघून बोल. इकडे बघ. छान छान. आमटी पण खायची बाबा मुगाची, कळलं ना. जा बाबू जा, हळू जा.
जसं बोलतो त्याच्यामध्ये एकच रस्ता तिथे जाऊन बोलतो. इथे गाई वगैरे आहेत. तर ना आम्ही इथे एका वेगळ्या गार्डनमध्ये आलेलो आहोत. रस्ता ॲक्च्युली माहिती नव्हता, ॲड्रेस एका फ्रेंडने सांगितलेला, तर आम्ही पुढे गेलो होतो. मग परत आम्हाला तेवढं पाठी यावं लागलं. तर आता आम्ही पोचलो आहे. आणि गर्दी मला वाटतं आज म्हणजे सुट्टीचा दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडी लोकं आहेत. म्हणजे ती बोलत होती की इथे गर्दी नसते म्हणजे जास्त. रिदेशला एकदम एक्सायटेड झालं आहे. रिदेश इकडून जा. रिदेश इकडून जा. इकडून जा इकडून. होय चल चल रिदेश चला पटकन. चल पटकन वरती. आणि इथे गार्डनच्याच बाजूला इथून हा मस्त नजारा दिसतो आहे. कुठे रिदेश खाली बस. खाली बस. घट्ट पकडा. काय तर आता तिकडे हे गार्डन आहे. तर इथे ना लाईट नाही आहे, अंधार झालाय. आणि ह्याच्या बाजूलाच हे एक गार्डन आहे. आता मी इथे रिदेशला आणले. आणि ना डक वरती रिदेश बसलाय. आपल्याला फिरवायचं आहे ते. इथे असे भरपूर सारे डक आहेत. इथे डक आहेत, तिथे स्लायडिंग आहेत त्या साईडला. आणि इथे लाईनमध्ये स्लाइड्स आहेत, सगळ्या स्लायडिंग. फिरवा ते, आपल्याला फिरवायचं आहे. फिरवा. हो तसंच फिरतं ते. बाय रिदेश. बाय बाय. जा बाय. तर आता आम्ही निघालेलो आहोत गार्डनमधून, कारण इथे भरपूर काळोख झाला आहे. तर चला आता घरी चाललो. आणि व्हिडिओ पण इथेच एंड करते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. काय फोटो? हां चला आता फोटोशूटची ऑर्डर आली मला. बरं 1 मिनिट. चला बाय.